खूप दिवसांनी एक लग्न अटेंड करायला निघाली आहे. नवीन साडीसुद्धा नेसणार आहे. म्हटलं चला गेट रेडी विथ मी करूया. बेसिकपासून शेअर करूया की मी कशा पद्धतीनं घरीच तयार होते. तर सगळ्यात अगोदर तर मी केस स्ट्रेट करून घेतले. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टोनर लावते. सेटाफिलचे सगळे काही प्रॉडक्ट यूज करते मी, जसं की फेस वॉश आणि मॉइश्चरायझर, निव्हियाचा लिप बाम आणि डॉट अँड कीचं हे नवीन मागवलेलं मी सनस्क्रीन. इतकं सुंदर आहे ना, टिंटेड आहे. हे बघा, सनस्क्रीन लावल्यानंतर अशी काहीशी दिसते मी. आणि हीच ती माहेश्वरी साडी आहे जी दसऱ्यामध्ये मी देवीसाठी म्हणून घेतली होती. आणि हा त्या साडीवरचा ब्लाऊज. ब्लाऊज थोडा नाही, खूपच बोल्ड शिवला आहे मी. दाखवते मी पाठीमागून कसा दिसतोय. त्या अगोदर मी इथे मॅकचं प्रायमर यूज केलं आणि मॅकचं शुगरच्या बनाना पावडरनी मेकअप फिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर मॅकची कॉम्पॅक्ट पावडर. बरं, या दोन्ही पावडर मला खूप आवडतात. मस्त मेकअप होतो याने. आणि हो, यानंतर मी लॅक्मेच्या ॲब्रो डिफायनरनी ज्या काही माझ्या विरळ ॲब्रोज आहेत त्या थोड्याशा सेट करून घेणार आहे. हा मला जमत नाही आहे, पण मी शिकते आहे, ट्राय करते आहे. आणि ज्या काही टकलू पापण्या आहेत त्यांना थोडंसं कर्व करून घेतलं आणि मॅकचाच मस्कारा वापरला आहे. थोडासा मस्कारा वापरला ना की जरा बरं वाटतं, की नसलेल्या पापण्यासुद्धा दिसायला सुरुवात होतात. टिरटिर कंपनीचा हा जो काही मी मेकअप फिक्सरचा स्प्रे यूज केला ना, बेस्ट आहे. नक्की घ्या तुम्ही. आणि अशा पद्धतीनं एक चोकर, छानसं मंगळसूत्र आणि सोबत आहोंना घेऊन आता मी निघाली आहे लग्नाला. बरं, जे काही केस सुरुवातीला मी सेट करून ठेवले होते, रबर बँड लावल्यानंतर ते असे काहीसे दिसत आहेत. कसा झाला आहे माझा मेकअप, कशी दिसते मी आणि आहो, नक्की सांगा मला. आणि थोडासा ब्लश लावायला विसरले होते, जो मी शेवटी लावून आले. आणि ब्लाऊज बघा, झाला आहे थोडंसं बोल्ड झाला आहे, थोडा नाही अतिच झाला आहे. बाय.